2014ला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आणायचं म्हणून आज जुन्नर येथून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी गृहमंत्री आदरणीय अनिल देशमुख साहेब, महिलांच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बाप्पू शेवाळे, भारतीताई, नागेशजी फरकाटे, यशवंतजी गोसावी, देवदत्तजी निकम आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर देशमुख साहेब, या मतदारसंघाचं दुखणं आणि राज्याचं आणि देशाचं दुखणं हे एकच आहे. कारण देशाला दुखणं आहे शहापासून आणि महाराष्ट्राला त्रास आहे देवेंद्रपासून आणि आंबेगावला त्रास आहे देवेंद्र शहापासून. बरोबर आहे का चुकीचं आहे काय? आधी ह्या दोन नावाचं एकदम मिक्स जे देशाला आणि राज्याला ज्यांनी त्रास दिलाय तेच एक नाव इथं आलंय आणि त्याच्यामुळे या मतदारसंघाचा त्रास अधिकचा वाढलाय. खरं तर या मतदारसंघाकडे बघायची आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यापासूनची पहिल्यापासूनची दृष्टी ही आदरणीय शरद पवार साहेबांच्या सगळ्यात जवळचे सहकारी यांचा हा मतदारसंघ हे आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी बघायचो. ज्यांच्यावर पवार साहेबांनी अतिशय प्रेम केलं, स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीपेक्षाही जास्त प्रेम केलं, अशा माणसाचा हा मतदारसंघ. ज्या ज्या संस्थेवर पवार साहेब आहेत, मग ते रयत शिक्षण संस्था असो, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असो, VSI असो, कोणतीही अशी संस्था नाही त्या संस्थेवर कदाचित एखाद्या वेळेला सुप्रियाताई नसतील, जयंत पाटील साहेब नसतील, अजित दादाही नसतील, पण त्या संस्थेवर वळसे पाटील साहेब तुम्हाला पवार साहेबांनी घेतलं, पण तुम्ही पवार साहेबाला का सोडलं याचं उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पाहिजे. काय अशी गरज पडली? ज्या साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं असताना, तुम्हाला विधानसभा अध्यक्ष, गृहमंत्री, सगळी पदं हे सगळे दिलेलं असताना ज्या वेळेला पवार साहेबाला अडचणीत होते, पवार साहेबाला हरवायसाठी दिल्ली एकत्र आली होती, त्यावेळेला तुमचं कर्तव्य होतं की काही झालं तर ज्या शरद पवार साहेबांनी आम्हाला उभा केलं त्या शरद पवार साहेबाच्या पाठीमागं तुम्ही छातीचा कोट करून उभा राहायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने तुम्ही तसं केलं नाही. तुम्हाला शरद पवार साहेबांच्या निष्ठेपेक्षा देवेंद्र शहा अडचणीत येऊ नये याची जास्त काळजी लागली आणि म्हणून तुम्ही पवार साहेबांना सोडलं. मित्रांनो, आज काय अवस्था आहे अजितदादांची? इकडे असताना जे अजितदादा दादा होते, रुबाब करायचे, कार्यकर्त्याला घोषणा द्या, कशी द्या अशी सांगायची वेळ येत नव्हती. आत्ताचा एक व्हिडिओ मी ट्विट केलाय, त्याच्यामध्ये तो कोण अरोरा नेमलाय त्याचा फोटोग्राफर कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही घोषणा द्या, एकच वादा अजितदादा, एकच वादा, आणि 6 टाकी ती जसं सांगते तशी घोषणा देते. अहो दादा, काय तुमच्यावर वेळ आली? आता एकच वादा आणि फसले दादा, अशी तुमची अवस्था झाली. तुमची घोषणा द्या हे सांगायची वेळ यावा, त्यासाठी एका इव्हेंट कंपनीवाल्यांनी त्या ठिकाणी सांगावं, याच्यापेक्षा वाईट काय? मगाशी योगेश गोसावी तुम्ही सांगितलं की गुलाबी कलर हा हैदराबाद मधला आहे आणि हैदराबादहून गुलाबी कलर आला आणि महाराष्ट्राने तो परतवला. तर महाराष्ट्राने नाही परतवला, महाराष्ट्रात तो अजून आलाच नव्हता. त्याला महाराष्ट्रात फक्त येऊन सभा घेतली आणि तो गुलाबी कलरवाला फक्त महाराष्ट्रात गुलाबी कलर दाखवून गेला. तर तेलंगणाला निवडणुकीत तर पडलाच, पण बाथरूम मध्ये धुका पडलेला आहे. ही गुलाबी कलरची त्या ठिकाणी स्टोरी आहे ना. आता तो गुलाबी कलर घेऊन काही लोक निघालीत. ठीक आहे, तुमचा गुलाबी कलर असू द्या, पण या महाराष्ट्रामध्ये गद्दारीला कधी महाराष्ट्र माफ करत नाही. निष्ठावंताच्या पाठीशी त्या ठिकाणी महाराष्ट्र उभा राहतो आणि अमोल कोल्हे साहेबांच्या रूपाने आपण हे दाखवून दिलंय.
विक्रमी मताधिक्याची लीड त्या ठिकाणी आपण अमोल कोल्हे साहेबांना दिली. दादांनी सांगितलं होतं की अमोल कोल्हे साहेबाला बघतोच तू कसा निवडून येतो. पण दादा, तुम्ही अमोल कोल्हे साहेबांना बघतोच तू कसा निवडून येतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर भारतीय जनता पार्टीवाल्याला म्हणाले असते की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉन बघतोच तू कसा गुजरातला घेऊन जातो, हे म्हणले तर जास्त आनंद झाला असता. आज वेदांता फॉक्सकॉनमुळे आमच्या महाराष्ट्रातल्या 1,58,000 कोटीची गुंतवणूक गेली. आमच्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांची नोकरी गेली. आज आमच्या वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेला, टाटा इयरबस गुजरातला गेला, सेफ्रॉन गुजरातला गेला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, त्या ठिकाणी आमचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, 17 कंपन्या तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. मग सगळ्यात जर गुजरातला घेऊन जायचंय तर तुम्ही मतं मागायला देखील गुजरातलाच जा, महाराष्ट्रामध्ये मतं मागायचा तुम्हाला अधिकार नाही. आज महाराष्ट्राला येऊ लुटतायत. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून महाराष्ट्रामध्ये आणली होती आणि आज आपल्या ह्या गद्दाराच्या समोर आजचे हे दिल्ली आणि मोदी आणि शहा हे त्या ठिकाणी आपला महाराष्ट्र लुटायला लागलेले आहेत. म्हणून मित्रांनो, आपल्याला या गद्दार सरकारला धडा शिकवायचा आहे. आता सांगतील की आमची निवडणूक आहे, साहेबाची निवडणूक आहे, आम्ही काही विरोध केला नाही. पण मला मित्रांनो एवढंच सांगायचं आपल्याला की ज्या ज्या माणसानं पवार साहेबाच्या पक्ष चोरायच्या ऍफिडेव्हिटवर सह्या केल्यात, ज्यांना पवार साहेबांनी सगळं दिलं, त्या लोकांना 1 मिनिटही असं का वाटलं नाही की आम्ही ऍफिडेव्हिटवर सह्या करतोय, त्या पवार साहेबाचा पक्ष चोरायचा, त्या पवार साहेबांनी आम्हाला सगळं दिलं. मगाशी भारतीताई तुम्ही सांगितलं की उजवे हात होते, डावे हात होते, पण आज आम्हाला कळलं की हे हात चिखलाचे हात होते, ईडीचं पाणी लागलं आणि हे हात वाहून गेले. पण जयंत पाटील साहेबांसारखे निष्ठावंत हात असतील, आपल्या सगळ्यांसारखे निष्ठावंत बोट असतील, हे शरद पवार साहेबाच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहेत. मी गेलेल्या लोकांना एवढंच सांगतो आणि मी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो, जे ज्या लोकांनी पवार साहेबाला सोडले त्या लोकांसाठी माझा एक संदेश आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि शरद पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. आणि हे आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये दाखवून द्यायचंय. पवार साहेबाच्या विचाराचा आमदार हा आंबेगावमध्ये आपल्याला करायचा आहे आणि उद्याच्या मंत्रालयावर छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारं शिवस्वराज्य आपल्याला आणायचंय. 18 पगड जातीला घेऊन जाणारं, आपल्या युवकाचं भविष्य त्या ठिकाणी सुरक्षित करणारं असं आपल्याला राज्य आणायचंय. त्यासाठी आंबेगाव विधानसभेचा आमदार हा पवार साहेबाच्या विचाराचा देणार का सगळे? एवढ्या कमी आवाजात जिल्हा परिषद सदस्य निवडून यायचा नाही आपला. हे वाघ काकाच्या मध्ये, ह्या वाघ काकाची कशी निष्ठा आहे हे जरा सगळ्यांनी तपासली पाहिजे. हे नावाने नाही, वागण्यात पण वाघ आहेत, फक्त नावाचे डुप्लिकेट वाघ नाही. मी घोषणा देतो, हात वर करून आपण घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खबऱ्या आहे, आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद मेहबूब भाई. निश्चित कार्यकर्त्यांना आलेली थोडी मरगळ आपण. In a number of cases, only one member of a family is remaining. Mother, father, grandmother, brother, everybody is dead and there's only one person remaining. Sometimes the person is a child, sometimes the person is an adult. So it was a real tragedy to see that, and I'd like to also thank the entire house for the support that everybody has given to the people of Wayanad. Thank you.